महाराष्ट्राचा गोदीचा अभिमान। आज आपण पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोन्मेंटच्या बरोबर मध्ये या हद्दीवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी ओटा स्कीम नावाचा एक मोठी वसाहत आहे आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जाळला जातो आणि याचा धूर हा इथल्या रहिवाशांसाठी हानिकारक आहे, जीविताला धोका पोहोचवणार आहे। एकीकडे देशाचा तिरंगा दिमाखात झळकतोय तर दुसरीकडे या ठिकाणी हे धुराचे लोट आसमंत संपूर्ण भारून टाकतायत इथले रहिवासी। आता आपल्या सोबत इथली काय परिस्थिती आहे आणि त्याचे काय त्यांच्यावर परिणाम होत आहेत, कसे ते त्याला सामोरे जात आहेत याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतील। पाहू शकता देवरुड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सर्व कचरा इथं टाकण्यात आलं आहे। किमान एक 10-12 वर्ष झाले किमान इथं कचरा इथं टाकलं जाते। फक्त टाकून इथं सगळं धूर म्हणजे जाळ टाकलं जातं, सगळं धूर इथलं। आता हे रहिवासी विभाग आहे, एक निगडी ओटा स्कीम, हे रुपीनगर विभाग आणि आपलं प्राधिकरण विभाग। या प्रकारे वारं त्या साईडला जाणार, वारं ज्या दिशेला जातो त्या दिशेला धूर तिथं हे होतं। आज तरी कमी धूर आहे, नेहमीप्रमाणे बघितलं जाते की इथं एवढं धूर फार श्वास घेणं अवघड होऊन जाते आम्ही लोकांचे। सर्व इथे ज्येष्ठ लोक आहेत, इथं लहान तिथं हॉस्पिटल आहे कॉर्पोरेशनचं सेक्टर 22ला, इथं शेजारीच आपलं हॉस्पिटल आहे आणि फार ते पेशंट लोकांना तिकडे त्रास आहे। इथे रहिवाशी सगळे रहिवाशी झोन आहे, सगळ्या रहिवाशांना इकडे धुराचा संपूर्ण त्रास आहे। तर इकडून महाराष्ट्र बघू शकते मिलिटरी एरिया आहे, अख्ख्या महाराष्ट्राने सगळं कचरा टाकलाय। किती वर्षापासून या ठिकाणी ही वसाहत आहे? ही वसाहत 35 वर्ष झाले आणि हा कचरा या ठिकाणी कधीपासून टाकला जातो? एक 12 वर्ष झाले कचरा टाकला जातो। याच्यावर तुम्ही काही आवाज उठवलेला आहे का, कोणाला अर्ज निवेदन किंवा काही कागदपत्र केली आहे का शासनाकडे, प्रशासनाकडे काय केली आहे? वारड्याच्या नगरसेवकांनी, नगरपालिकेत आणि इथले सामाजिक कार्यकर्ते बाकीचे नगरसेवक आहेत आपले सचिन चिखले MNH आणि बाकीचे पण नगरसेवक सगळ्यांनी निवेदन दिले। कॅन्टोन्मेंटला जाऊन भेट घेतली, कर्नल आपल्या देवरुडचे आपले इथले मिलिटरीचे, त्यांचे मग ते सांगतात आम्ही फक्त कचरा टाकतोय, कोण जाते आम्हाला माहित नाही। पण हे लोक जे कचरा टाकतात ना, यांचे जे हे लोक आहेत ते लोक जाळ लावतात त्याला। इसके आगे कैसा करना क्या, अभी थक गए इसका कंप्लेंट करके। तो अभी मैं पूछूंगा आपको आगे क्या आगे अभी ये युवा का इतना त्रास, इतना तकलीफ हो रहा है कि अभी इसका लास्ट स्टेप पे से समझो पूरा इधर बस्ती के जितना लोग है सबका जो भावना है जो एकदम अभी सब लीगल तरीके से तो एप्लीकेशन दिए, ऊपर कर्नल साहब को मिले नगर पालिका के अंदर और आरोग्य विभाग को भी एप्लीकेशन दिए, लेकिन एक का भी सुनवाई हो रहा नहीं। अभी सब लोगों को लेके इधर आंदोलन करना पड़ेगा, जो कचरा डाल रहे हैं फिर इन लोगों से कुछ कम ज्यादा इधर हो जाएंगे, पूरा बस्ती का लोग इधर आके बैठ जाएगा। ये प्रशासन रहा, पुलिस विभाग और आरोग्य विभाग फिर क्या करेंगे जब पूरा बस्ती को अभी त्रास है, हमारा जान जा रहा है तो अभी क्या करेंगे। ठीक, कितने साल से यहाँ रह रहे? 10-12 साल से। अच्छा, क्या तकलीफ है यहाँ पे? ये धुएं से पूरी परेशानी है, घरों में बैठ नहीं सकते, छोटे छोटे बच्चे हैं, बूढ़े हैं, सबकी तकलीफ है, सांस लेने को दिक्कत होती है दिन भर। तो आपने भी आवाज उठाया यहाँ पे? हाँ, भाई के साथ ही थे। अच्छा, तो आगे क्या मतलब क्या आपकी डिमांड है प्रशासन से, सरकार से? ये बंद हो जाए, इसको बच्चों की तकलीफ है वो कम हो जाए, कचरा डालने का बंद करना चाहिए सबसे पहले। सही बात। जरूर हम हमारे चैनल के माध्यम से ये बात आपकी सरकार तक पहुंचाएंगे। महाराष्ट्राचं